आर्बोरिस्ट हा शब्द आर्बोरिकल्चर ह्या शब्दातनं डिराईव्ह झाला आहे. म्हणजे जसं की इकॉनॉमीमध्ये काम करणारे लोकांना इकॉनॉमिस्ट असं म्हणतात. बरोबर. तर हॉर्टिकल्चरमध्ये काम करणाऱ्या लोकांना हॉर्टिकल्चरिस्ट म्हणतात. बॉटनीमध्ये काम करणारे बॉटनिस्ट म्हणतात. तसं आर्बोरिकल्चर या विषयामध्ये काम करणाऱ्या लोकांना, एक्सपर्ट्सला आर्बोरिस्ट असं म्हटलं जातं. पण आर्बोरिकल्चर किंवा आर्बोरिस्ट ह्याचा शब्दाचा अर्थ लगेच असं समजून येत नाही, कारण हे थोडंसं युनिक आणि नवीन फील्ड आहे आपल्या भारतामध्ये. आणि त्याचं ॲक्च्युली आर्बोरिकल्चर या शब्दाचं खूप जुना शब्द आहे. मोर दॅन फ्यू 100 years ओल्ड हा शब्द आहे. UK इवन इन आयर्लंडमध्ये ह्या मोर दॅन 300 वर्षांपूर्वी हा शब्द वापरला गेला होता. तर आर्बर म्हणजे वृक्ष, ट्रीज, आणि कल्चर म्हणजे त्यांचं ग्रोईंग, त्यांचं जतन करणे. तर त्याचं कॉम्बिनेशनमध्ये आर्बोरिकल्चर म्हणजे ट्रीचं कॉन्झर्वेशन किंवा ट्रीचं केअर करणे. पण इव्हेंच्युअली वेळेच्या ह्याच्यामध्ये तो शब्द थोडंसं इव्हॉल्व्ह होऊन त्याचं स्पेसिफिकेशन अर्बन ट्रीजमध्ये फक्त राहिलेला गेला आहे. कारण जे बाकी जंगलातले जे वृक्ष असतात त्याच्यामध्ये फॉरेस्ट्री हा शब्द त्याच्यामध्ये पकडला जातो, म्हणजे फॉरेस्ट स्पेशलिस्ट असतात. तसंच शहरी वृक्षांचं देखभाल करण्यासाठी जे एक्सपर्ट्स असतात त्यांना आर्बोरिस्ट किंवा आर्बोरिकल्चर हे फील्ड त्याला म्हटलं जातं.